मित्रांनो, ऑथेंटिक अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा। तर पोलीस भरती संदर्भात एक अत्यंत महत्त्वपूर्ण नवीन अपडेट समोर आलेली आहे। तर विद्यार्थ्यांचं नाव पात्रता यादीमध्ये येऊन सुद्धा यादीमध्ये नाव आलं, मेरिटमध्ये नाव आलेलं आहे आणि तरीसुद्धा त्यांना अपात्र करून घरी पाठवण्यात आलेलं आहे। तर त्यांचं सिलेक्शन करण्यात आलेलं नाही आहे, त्यांना बाद करण्यात आलेलं आहे। तर त्याचं मित्रांनो संपूर्ण जी काही माहिती ते कुठले विद्यार्थी काय आणि याच्यामुळे मित्रांनो ही धक्कादायक बातमी तयार झालेली आहे। तर भरपूर विद्यार्थ्यांचं याच्यामध्ये नुकसान झालेलं आहे। प्रचंड काही विद्यार्थी रडत आहे, काही बेहोश होत आहे, काही या ठिकाणी चक्रा येत आहे आणि काही या ठिकाणी मित्रांनो SP ऑफिसला जाऊन या ठिकाणी मागणी करताय। आणि तमाम आता हे जे विद्यार्थी यांची प्रचंड मागणी सुरू आहे। जे काही आपले पोलीस महासंचालक आहेत महाराष्ट्र राज्याचे, तर रश्मी शुक्ला मॅडम आहेत, त्यांच्याकडे पण मागणी करताय, मुख्यमंत्री साहेबांकडे सुद्धा मागणी करताय की या ठिकाणी जो काही आमच्यासोबत अन्याय झालेला आहे तो लक्षात घेऊन आम्हाला तुम्ही न्याय द्या, अशीच त्यांची मागणी आहे। तर संपूर्ण भानगड काय आलेली समोर संपूर्ण माहिती डिटेलमध्ये मी तुम्हाला देतो की ही काय माहिती आलेली आहे, कोणते विद्यार्थी आहे, काय बातमी कुठली आहे, काय आणि कसं हे सॉल्व्ह होऊ शकतं, सगळं काही डिटेलमध्ये सांगणार आहे। त्यामुळे न स्किप करता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉन पण प्रेस करा। तर मित्रांनो व्हिडिओला आपण स्टार्ट करूया। तर बघा, जी काही बातमी समोर आलेली आहे त्याच्यामध्ये महिला उमेदवारांचा समावेश आहे आणि त्याच्यामुळेच त्यांची मागणी आहे। तर या ठिकाणी जो काही निर्णय आहे, तर महिला उमेदवार या ठिकाणी लक्षात घ्या, ही जी बातमी आहे तर यशी समोर आलेली आहे। त्या महिला उमेदवारांची मागणी की माझं नाव लिस्टमध्ये आलेलं होतं तरीसुद्धा मला अपात्र करण्यात आलेलं आहे आणि याचं कारण काय आणि आम्हाला आता न्याय पाहिजेच अशी त्यांची मागणी आहे। ते रडताय, या ठिकाणी मागणी करताय, काही मुलींना चक्कर येतोय, काही बेहोश होत आहे। तर अशा पद्धतीचं ही अपडेट आहे। तर अपडेट कुठली लक्षात घ्या, अपडेट आहे अकोला जिल्ह्यातील। तर अकोला जिल्ह्याची अपडेट आहे, त्या ठिकाणी महिला उमेदवारांचं सिलेक्शन झालं, यादीमध्ये नाव आलं आणि मित्रांनो अचानकपणे लिस्टमधून त्यांना बाद करण्यात आलं, त्यांचं सिलेक्शन झालेलं नाही आहे। तर याची विचारपूस करत त्यांनी SP ऑफिसला ते गेले, तर तिथं माहिती आली, त्याच्यामधून एकच माहिती लक्षात आली की याच्यामध्ये जी काही चूक आहे तर याच्यामध्ये चूक आहे IT ची। आता IT ची चूक याच्यामध्ये आहे म्हणून त्यांना अपात्र करण्यात आलेलं आहे, अशी एक बातमी समोर आलेली आहे। आणि त्याच्यानंतर महिला उमेदवार SP ऑफिसला जाऊन सुद्धा त्यांनी माहिती घेतली, त्यांना तिथं SP जे काही असतील त्या जिल्ह्याचे त्यांनी त्यांना त्या ठिकाणी बसवलं आणि त्या ठिकाणी सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत वेट करायला लावलं। त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की आता काहीच होऊ शकत नाही आहे, तुम्ही अपात्र झालेलं आहे IT मुळं। आणि त्याचं कारण काय समोर आलेलं आहे की महिला उमेदवारांनी काय केलं, महिला आरक्षण प्रमाणपत्राचा क्रमांक न टाकता नॉन क्रिमिनल किंवा जे काही असेल, आता याच्यामध्ये एक्झॅक्टली आणि तंतोतंत माहिती मी तुम्हाला देणार आहे। तर बघा, त्याच्यामध्ये जे काही महिला आरक्षण प्रमाणपत्र असतं त्याच्यावरती नॉन क्रिमिनलचा नंबर टाकण्यात आलेला आहे आणि हा प्रॉब्लेम महिला उमेदवारांसोबत झालेला आहे। त्याच्यामुळं IT ने त्यांना या ठिकाणी बाद केलेलं आहे, असं या ठिकाणी कारण समोर आलेलं आहे। याची व्हिडिओ क्लिप पण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी दिलेली आहे, तिथं पहिले व्हिडिओ क्लिप पहा, तेव्हाच तुमच्या लक्षात माहिती येणार आहे। असं कारण समोर आलेलं आहे आणि महिला उमेदवारांना बाद करण्यात आलेलं आहे आणि त्या SP साहेबांनी या ठिकाणी अशीच माहिती दिलेली आहे की आता तुम्ही बाद झालेलं आहे, तुम्ही बाद झालेलं आहे, अपात्र झालेलं आहे, आता आम्ही याच्यामध्ये काहीच करू शकत नाही आहे। तरीसुद्धा महिला उमेदवारांचं या ठिकाणी मागणी की आम्ही न्याय मागतोय, जे काही आपल्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला मॅडम आहेत त्यांच्याकडे मागणी करता येते, म्हणजे या ठिकाणी न्यूजमध्ये पूर्णपणे बातमी पसरलेली आहे, त्यांच्याकडे मागणी करताय की आम्हाला मॅडमांनी न्याय दिला पाहिजेत, आम्हाला या ठिकाणी न्याय द्यायला पाहिजेत, एवढीच त्यांची मागणी आहे, अशी एक बातमी समोर आलेली आहे। मग त्याच्यामध्ये मुख्यमंत्री साहेब असतील, त्यांनीसुद्धा त्यांना न्याय दिला पाहिजेत अशी सुद्धा मागणी आहे। आणि सगळ्यांनाच वाटतं की एवढं प्रामाणिक ग्राउंड दिलं, त्याच्यानंतर पेपर मेरिटमध्ये नाव आलं, लिस्टमध्ये नाव आलं, तरीसुद्धा त्यांचं या ठिकाणी त्यांना अपात्र केलं, त्यांना या ठिकाणी बाद केलं। तर हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे की याचं जे काही कारण आहे आता ते एक्झॅक्टली काय आहे ते मी तुम्हाला सांगितलं। आता ते तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती किंवा मित्रांनो व्हॉट्सअपवरती व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटेल, ते सगळं काही मित्रांनो त्याच्यामधून लक्षात येईल। सांगण्याचा मुद्दा हाच होता की कष्ट करून विद्यार्थी लागला आणि कुठंतरी त्याच्यासोबत अन्याय होत आहे आणि सगळ्या महिला उमेदवारांचं एकच मत आहे की आमच्यावर हा अन्याय नको व्हायला पाहिजेत, आम्हाला न्याय द्या, अशी ते मागणी करताय। तर हा प्रॉब्लेम सॉल्व्ह कसा होऊ शकतो या गोष्टीचा आता विचार करावा लागेल। तर शासनानेच
शिंदे साहेब असतील, त्याच्यानंतर रश्मी शुक्ला मॅडमांनी विद्यार्थ्यांना न्याय द्यायला पाहिजे, एवढी शासनाकडे रिक्वेस्ट आहे, मागणी आहे. तर या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि त्याचं कारण मी तुम्हाला सांगितलेलं आहे की कशामुळं विद्यार्थ्यांवरती अन्याय होत आहे. आणि ते विद्यार्थ्यांनी तिथं गेल्या, आता ते रडत आहे, काही रडत आहे, त्याच्यानंतर काही तिथं बेहोश होत आहे, त्याला आपण म्हणतो चक्र येत आहे वगैरे, अशा अनेक अडचणी त्यांना येत आहे, त्यांना तिथून बाहेर काढून देण्यात आलेलं आहे. ठीक आहे, लक्षात घ्या. तर असा हा प्रॉब्लेम झालेला आहे. तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि समोरच्या अपडेटी सर्वप्रथम पाहण्यासाठी चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद. काही नशील समजलेलं तर कमेंटमध्ये विचारा. जय महाराष्ट्र.